महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकांनी पुण्यातील ब्लड बँकेतून रक्त घेतलं असेल तर ही बातमी नक्की पहा। गंभीर नियमभंग उघड झाल्यानंतर एफडीएने मोठी कारवाई करत पुण्यातील 10 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित केले। धक्कादायक म्हणजे औंध जिल्हा रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँकचाही या कारवाईत समावेश आहे। एफडीएने संपूर्ण महाराष्ट्रात एक विशेष तपासणी मोहीम राबवली होती। एप्रिल ते जून 2026 दरम्यान झालेल्या या धडक कारवाईत संपूर्ण राज्यात 23 रक्तपेढ्या आणि 15 रक्त साठवणूक केंद्रावर कारवाई करण्यात आली। पण धक्कादायक बाब म्हणजे यात सर्वाधिक नियमभंगाचे प्रकार आपल्या पुणे जिल्ह्यात समोर आले आहेत। पुण्यातील तब्बल 10 रक्तपेढ्यांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत। यामध्ये देहू रोड, मंगळवार पेठ, शिरूर आणि रास्ता पेठ येथील रक्तपेढ्यांचा समावेश आहे। तर विश्रांतवाडी, लोहगाव, उरळी कांचन, दौंड, जुन्नर आणि शिवाजीनगर येथील रक्त साठवणूक केंद्रावरही तातडीने टाळे ठोकण्यात आले। यात सर्वात मोठा धक्का बसलाय तो औंध जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रो ब्लड बँकला। 2012 मध्ये मदर ब्लड बँक म्हणून संकल्पना मांडलेल्या या बँकेला 2023 मध्ये परवाना मिळाला होता। अनेक रुग्णालयांना रक्त पुरवणाऱ्या या केंद्रात एफडीएच्या तपासणीत अत्यंत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत। या संपूर्ण प्रकारानंतर एफडीएचे धडक धोरण राबवणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्वच रक्तपेढ्यांना कडक इशारा दिलाय। मुंढे म्हणाले की रक्त हा मानवी जीवन वाचवणारा वैद्यकीय स्रोत आहे, ते कोणतेही व्यावसायिक उत्पादन नाही। रुग्णांना मिळणारा रक्ताचा प्रत्येक थेंब सुरक्षित असणे ही एफडीएची जबाबदारी आहे। जे केंद्र नियमांचे उल्लंघन करून रुग्णाच्या जीवाशी खेळतील त्यांच्यावर यापुढेही अशीच कडक आणि कठोर कारवाई केली जाईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।